राजकारणात एक म्हण आहे, जिथे चर्चा संपते तिथे शरद पवारांची चाल सुरू होते. आजच्या या घडीला भाजपला रोखू शकणारा सर्वात अनुभवी नेता म्हणून आपण पवारांकडे पाहतो. पण पवारांना हे चांगलंच माहिती आहे की केवळ सभा आणि भाषणांनी राज्याचा विकास होत नाही. त्यासाठी प्रगत तंत्रज्ञान आणि मोठ्या उद्योगांची साथही लागते. म्हणूनच जेव्हा राहुल गांधी दिल्लीतून अदानीवरून सरकारला घेरतात, तेव्हा शरद पवार मात्र बारामतीतच त्यांचं हसतमुखाने स्वागत करतात. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे यांनी तर गौतम अदानींना चक्क मोठा भाऊ असं संबोधले. हे चित्र पाहून अनेकांना प्रश्न पडतो की नक्की काय चाललंय. आज आपण पाहूयात या कोड्याचं उत्तर अगदी सोप्या भाषेत. नमस्कार, मी समीक्षा देशमुख. तुम्ही पाहताय टीओडी मराठी. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेऊया की राजकारणात मोठ्या उद्योजकांची साथ महत्वाची काय. बघा, देशाला किंवा राज्याला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर फक्त सरकारी योजना पुरेशा नसतात. त्यासाठी हवी असते मोठी गुंतवणूक, नवीन कारखाने आणि आधुनिक तंत्रज्ञान. अदानींसारखे मोठे उद्योजक जेव्हा एखाद्या भागात गुंतवणूक करतात तेव्हा तिथे रस्ते, वीज आणि रोजगारांच्या नवीन संधी निर्माण होतात. पवारांना माहिती आहे की राज्याच्या विकासासाठी अशा मोठ्या शक्तींची मदत घेणं ही काळाची गरज आहे. आता दुसरा महत्वाचा प्रश्न, राहुल गांधी अदानींवरून मोदींना का घेरताय. त्याचं कारण असं आहे की विरोधकांचा असा आरोप आहे की सरकारने नियम डावलून मोठे प्रकल्प फक्त एकाच समूहाला दिलेत. यावरून दिल्लीत मोठं राजकीय युद्ध सुद्धा सुरू आहे. पण याच वादाच्या काळात सुप्रिया सुळे अदानींना मोठा भाऊ असं म्हणतात आणि पवार त्यांना बारामतीत AI सेंटरच्या उद्घाटनाला बोलवतात. या AI सेंटरचा नक्की फायदा काय, तर यामुळे बारामतीतल्या आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना जगातलं सर्वात आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रत्यक्ष शिकायला मिळणार आहे. पवारांनी यातून एक संदेश दिलाय की राजकारण आपल्या जागी असलं तरी माझ्या राज्याच्या तरुणांच्या भविष्यासाठी मी कोणाशीच वैर घेणार नाही. या मैत्रीत एक मोठा मेसेज देखील लपलाय. भाजपने पवारांचा पक्ष फोडला, त्यांचे जुने सहकारी सोबत नेले, अगदी त्यांचं घरही फोडलं. पण पवारांनी अदानींना बारामतीत आणून एक शांत इशारा दिलाय. तुम्ही माझे लोक नेऊ शकता पण माझे संबंध नाही. ज्या अदानींवर पंतप्रधानांचा सर्वात जास्त विश्वास आहे तोच माणूस आजही पवारांच्या एका शब्दावर बारामतीत येतो. हीच पवारांची खरी ताकद आहे आणि हाच त्यांचा संवाद साधण्याचा एक वेगळा मार्ग. थोडक्यात सांगायचं तर पवार अदानी भेट ही केवळ एका इमारतीचं उद्घाटन नाहीये, तर ती शरद पवारांनी राज्याच्या प्रगतीसाठी आणि आपल्या राजकीय अस्तित्वासाठी केलेली एक मोठी तरतूद आहे. राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो, हेच पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. तुम्हाला काय वाटतं, पवारांची ही पॉवरफुल मैत्री त्यांना पुन्हा सत्तेत आणायला मदत करेल का. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होईल. तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पाहत रहा टीओडी मराठी.